महिलांच्या सुरक्षतेपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत आपण माझे तरी सर्व त्यामध्ये पाऊल उचलायची माझी इच्छा आहे। माझ्या प्रभागातील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, शेठ रुजया, जयराज विद्यालय, तात्यासाहेब मोहिते, ह्या शाळा महानगरपालिकेच्या आहेत, पण तिथं आता अशी दयनीय अवस्था झालेली आहे की तिथल्या भिंती मोडकळीस आलेल्या आहेत। मुलांचं शिक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे। इतकं म्हणजे छोटी मोठ्या ज्या सर्वसामान्य घरातली मुलं तिथं शिक्षण घेतात, पण त्यांना तिथं शिक्षण घेण्यासाठी सगळी गैरसोय झालेली आहे। यासाठी माझा प्रथम पाठपुरावा राहणार आहे। आपले आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतोय आपण, पण त्या शिवाजी स्टेडियमची अशी अवस्था का? पण तिथं लक्ष दिलं जात नाही। खेळाडूंच्यासाठी, पोलीस भरतींच्या मुलीसाठी हे एक ठिकाण शिवाजी स्टेडियम चांगलं आहे, तिकडं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि माझं लक्ष तिथं राहणार आहे। युवक युवतींच्यासाठी हा पहिल्यांदा प्रश्न उपलब्ध झालेला आहे, तो फक्त सोडवायचा आहे मला। नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकल। कोल्हापूर महानगरपालिका 20 वॉर्ड आणि 81 उमेदवार या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सभागृहामध्ये निवडून जाणार आहेत आणि या जे काही उमेदवार आहेत याच्यात आज असंख्य उमेदवार हे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्याच्यामध्ये काही लक्षवेधी लढती ठरत आहेत आणि या लक्षवेधी लढती नेमक्या का ठरत आहेत तर त्या उमेदवारांच्यामुळे ठरत आहेत। म्हणजे असंख्य असे उमेदवार आहेत की ज्यांचा संपर्क दांडगा आहे, ते थेट जनमानसामध्ये मिक्स होत आहेत किंवा मिसळत आहेत आणि या लोकांना भेटणं, या राजकारणामध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना जाणून घेणं, त्यांच्या भूमिका जाणून घेणं सकलम यासाठी काम करत आहे। कारण हे कोल्हापूर शहर आपलं आहे आणि या शहराच्या विकासामध्ये नेमके उमेदवार नेमकी आपली भूमिका काय आहे, त्यांचे अजेंडे काय आहेत, त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाचा नेमका हेतू काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आज कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 14B मधून आपल्यासोबत आहेत त्या पूजा विशाल शिराळकर ताई, आपलं सकलमध्ये स्वागत आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत विशाल शिराळकर सुद्धा आहेत। नमस्कार ताई, पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे की महानगरपालिकेची निवडणूक आहे, राजकारण, समाजकारण, क्रीडाकरण, सांस्कृतिकरण असे अनेक विविध पैलू आपण पाहत असतो। आपण उमेदवार म्हणून लढत आहात, जनस्वराज्य पक्षातून आपली तिकीट आहे, उमेदवारी आहे। काय सांगाल, आपण कसं पाहता या राजकारणाकडे? राजकारण म्हणजे माझं तरी पहिला हेतू आहे की आपल्याला समाजकार्य करायचं आहे। समाजकार्यातूनच मी पुढे गेलेले आहे। आपल्याला समाजकार्याची आवड आहे, त्यातूनच जर राजकारणाचा जर पाठिंबा आपल्याला मिळाला, त्याच्यामध्ये आपण राजकारणामध्ये एखादं पद मिळालं तर आपण त्यातून पुढे जाऊन आपण महिलांच्या सुरक्षतेपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत आपण माझे तरी सर्व त्यामध्ये पाऊल उचलायची माझी इच्छा आहे। त्यासाठी मला सर्व जनतेचं पाठबळ हवं आणि त्यातून राजकारणातूनच मी हे पुढे जाऊ शकते याचं मला असं वाटतंय। एक महिला उमेदवार आहात आणि तरुण नेतृत्व म्हणून आपल्याकडे लोक आशेने पाहत असतात। तरुण नेतृत्व आणि त्यात महिला नेतृत्व म्हणून आपली काय भूमिका असणार? तरुण नेतृत्व माझं हे तर आहेच। माझं पहिला प्रयत्न हा युवतींच्यासाठी राहणार आहे, त्यांचं शिक्षण। छोट्या छोट्या मुली आहेत, माझं पहिल्यांदा महानगरपालिकेचे जे शिक्षण आहे, महानगरपालिकेच्या शाळांची आता दुरवस्था मी बघते। माझ्या प्रभागातील ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत, शेठ रुजया, जयराज विद्यालय, तात्यासाहेब मोहिते, ह्या शाळा महानगरपालिकेच्या आहेत, पण तिथं आता अशी दयनीय अवस्था झालेली आहे की तिथल्या भिंती मोडकळीस आलेल्या आहेत। तिथं मुलांचं शिक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे। इतकं म्हणजे छोटी मोठ्या ज्या सर्वसामान्य घरातली मुलं तिथं शिक्षण घेतात, पण त्यांना तिथं शिक्षण घेण्यासाठी सगळी गैरसोय झालेली आहे। यासाठी माझा प्रथम पाठपुरावा राहणार आहे। खरं तर ताई राजकारणात नेतृत्व म्हणून आता पुढे येत आहेत, त्यांना तुमचं पाठबळ आहे। शेवटी एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये नवऱ्याची भूमिका फार महत्वाची असते। विशालजी, आपण गेली अनेक वर्ष राजकारणात, सक्रिय राजकारणामध्ये आहात, समाजकारणामध्ये आहात, आपली एक ओळख कोल्हापूर शहराला एका वेगळ्या माध्यमातून आहे। आपण या महानगरपालिकेच्या अनुषंगानं या प्रभाग क्रमांक 14चा जो वॉर्डचा विकास आहे त्याच्यामध्ये काय आपली भूमिका असणार आहे? जसं की मगाशी माझ्या बायकोनं सांगितलं की
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेची फार दयनीय अवस्था आहे. त्याच पद्धतीनं माझ्या प्रभागामध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे. ते अगदी गोरगरीब ज्या माता भगिनी असतात त्यांच्या बघायला गेलं तर एक काळ असा होता की सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मधल्या 80% म्हणजे कोल्हापुरात आता बघायला गेली तर माझ्या वयाची जी मुलं आहेत त्यातले 80 नाही 100% मुलांचा जन्म हा सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. पण आज त्या हॉस्पिटलची परिस्थिती एवढी वाईट आणि बिकट आहे की तिथं रात्री डॉक्टर नसतात. महापालिकेचे डॉक्टर बोलवून घ्यावे लागतात. एखाद्या वेळी जर का एखादी महिला जर का डिलिव्हरीसाठी आली तर तिथं डॉक्टर नसल्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवावं लागतं. अशी फार मोठ्या प्रमाणात कुचमन आहे. महानगरपालिकेचे त्या एक काळी असं हॉस्पिटल होतं की दिवस रात्र हॉस्पिटल चालू असायचं. अनेक लोकांच्या जे बघतोय आपण माझ्या वयातले असू दे किंवा माझ्यापेक्षा काही मोठे 10-20 वर्षांनी मोठे असेल तर तिथे त्यांचा जन्म झाला तेव्हा त्या हॉस्पिटलचं जे वैभव होतं ते आता तसं राहिलेलं नाही. हॉस्पिटल पूर्ण मोडकळीला आलेलं आहे. वरचा डिपार्टमेंट बंद आहे. काही ठिकाणी स्लॅब पडलेला आहे. काही ठिकाणी जवळजवळ त्या ह्याच्यामुळे लिकेजेसमुळे पाणी गळतंय. काही सेक्शन्स बंद आहेत. लहान मुलांचा जो हे आहे कक्ष आहे तो सुद्धा बंद आहे. असे फार मोठे दुरावस्था या महापालिकेच्या दवाखान्याची झालेली आहे. माझा तुम्हाला प्रश्न येत आहे की अनेक समस्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये पार्किंगची समस्या फार मोठी आहे. याच्यावरती आपलं काय उपाययोजना असते? माझा प्रभाग हा महालक्ष्मी मंदिरच्या जवळपास आहे. तिथं जवळपास इतकं प्रचंड तिथं गर्दी असते. वाहतुकांची पार्किंग म्हणजे पदचाऱ्यांच्यासाठी जाण्यासाठी सुद्धा त्या गाड्यांच्यामुळे त्रास होतोय. वयस्क लोक, लहान मुलं, शाळेची मुलं असतात पण त्यांना जाण्या येण्याचा पूर्णपणे पदचारी असा रस्ता त्यांना नाहीच आहे. त्यात पार्किंग मध्ये लोकांना पार्किंगची सोय व्यवस्थित नसल्यामुळं बाहेर गावून जे पर्यटक येतात त्यांना सुद्धा पार्किंग कुठं आहे हे शोधावं लागतंय. मग त्याच्यासाठी आपण पार्किंगची सोय करणं हे गरजेचं आहे आणि मी ते करण्याचा माझा पूर्णपणे त्याचा प्रयत्न मी चालू केलाच आहे. एक महिला सुरक्षितता तसेच महिलांचं आरोग्य, महिलांसाठी दिल्या गेलेल्या ज्या काही विकासाच्या भूमिका असतात, विकासात अनेक महिलांचे अजेंडे सुद्धा राबवले जातात. याच्यामध्ये सुखसुविधा हा जर आपण शब्द अनेक लोक वापरत असतात. महिलांसाठी अशा तुम्हाला काय वाटतं का की सुखसुविधा आपण तिथे तयार केल्या पाहिजेत? बरोबर आहे. महिलांच्यासाठी तर पहिल्यांदा सोय म्हणजे स्वच्छतागृह आहे. तुम्हाला बघायला गेलं तर कोल्हापूरमध्ये महिलांच्यासाठी स्वच्छतागृह कुठेही उपलब्ध होणार नाही आणि जर एखाद्या ठिकाणी असेल तर त्याची देखभाल व्यवस्थित केलेली नाही. तिथं पाणी प्रश्न तर त्या स्वच्छतागृहामध्ये आहेच, स्वच्छताही नाहीये आणि स्वच्छतागृह तर नाहीच आहे. नवरात्रच्या काळामध्ये किंवा कोल्हापुरातले नागरिक ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा शॉपिंगच्या निमित्तानं त्या बाहेर पडतात. आपल्या महाद्वार रोड म्हणा किंवा खाऊ गल्ली ह्या दरम्यान ज्या महिला जातात त्यांना 2-2 तास त्यांना शॉपिंगसाठी लागतात. मग त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर छोटी मुलं असतात, त्यांच्याबरोबर त्यांना स्वच्छतागृह नसल्यामुळे बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतात. तसेच बाहेरचे पर्यटक लोक असतात, त्या बाहेरच्या पर्यटकांना सुद्धा स्वच्छतागृह हे शोधावं लागत आहे. अगदी. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की इतक्या दिवसाची तुमची कामगिरी आहे, लोकांच्या मध्ये मिक्स वगैरे होता, या महानगरपालिकेच्याच राजकारणाकडे तुम्ही कसं पाहताय? कारण कोल्हापूर दिवसेंदिवस शांत होत चाललंय. काय सांगायला याच्याबद्दल? नाही, तसं शांत होण्यासारखी काय परिस्थिती नाहीये. कोल्हापूरला हा नॅचरल म्हणजे संपत्तीचा जसा किंवा उत्पादनाचा स्रोत फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं आपण बाकीचे जिल्हे बघायला गेलो तर पुढे चालत आपला जिल्हा मागं का राहिलाय. तर यासाठी आपल्याकडे नॅचरल स्रोत आहे. खरं तो नॅचरलचा स्रोत जो आहे तो एक्सपांड करायला पाहिजे, सगळ्यांना सांगायला पाहिजे. आता गुळाचा व्यापार असू दे, चपलाचा व्यापार असू दे, ऊस उत्पादनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आहे. असे अनेक विषय आहेत कोल्हापूरमध्ये. म्हणजे नॅचरल स्रोत ही ते आहे. इथलं पर्यटन चांगलं आहे, इथलं वातावरण चांगलं आहे. ऑल भारतातून नव्हे तर जगातून माणसं कोल्हापूरकडे येतात. म्हणजे नैसर्गिक साधन सामुग्री जी आपल्याकडे भरपूर मुबलक प्रमाणात आहे. सह्याद्रीचा डोंगर जो भाग आहे जो आपल्याला फार मोठ्या प्रमाणात इथून चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन आहे, वातावरण चांगलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्या जिल्ह्यात पडतोय. म्हणजे दुष्काळी भाग आपल्याकडे नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी असून पण आपण मागं का असा प्रश्न मला कायम सतावतोय. तर निश्चितच यासाठी शासन स्तरावरून किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवल्या पाहिजेत. आणि हा आपला जिल्हा आहे,
तो कसा बाकीच्या जिल्हा जसे पुढे गेलेत, आज आपल्या मागे औरंगाबाद पुढे आहे, नाशिक पुढे आहे, पुणे पुढे आहे, आपण का मागे राहिलो, याचा प्रश्न मला कायम सतावतो. ओके. ताई, तुमची उमेदवारी तर तुम्ही जाहीर केली आहे, रिंगणात उतरलेला आहात, मात्र वॉर्डच्या साठी तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे? माझ्या वॉर्डमध्ये बघायला गेलं तर शिवाजी स्टेडियम येतं, शाहू स्टेडियम येतं, हुतात्मा गार्डन आहे, परत कोटी तीर्थ आहे. यांचा मला पहिल्यांदा याची जी बिकट अवस्था झाली आहे याला सुधारायचं आहे. माझ्या राहत्या घरापासूनच जवळपास माझं शिवाजी स्टेडियम आहे. ह्याला मोकळीकच ठेवलेली आहे, त्याला तटबंदी नाहीये. त्यामुळे तिथं बाहेरून येणाऱ्या लोकांच्या पासून कचरा, परत तिथं असणारे म्हणजे तिथं घाण अवस्था करून ठेवलेली आहे की तिथं जे फिरायला लोक येतात, वृद्ध लोक फिरायला येतात, परत पोलीस भरतीसाठी तिथं मुली सरावासाठी येतात, त्यांच्यासाठी त्यांना स्वच्छतागृह नाहीये, पिण्याची व्यवस्था नाहीये. याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता मी बरेच वर्ष बघतेय, माझं 17 वर्ष होतंय लग्नाला, पण ज्या अवस्थेत शिवाजी स्टेडियम आहे त्या अवस्थेतच शिवाजी स्टेडियम आहे. आपले आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतोय आपण, पण त्या शिवाजी स्टेडियमची अशी अवस्था का, हा मला प्रश्न सतत पडतो. कारण याच्याकडं लक्ष घातलेलं नाहीये. आणि तिथं आपल्याला खेळाडूंच्या साठी फुटबॉल प्रेमी आपल्या कोल्हापुरात आहेत, प्रचंड प्रमाणात आहेत. मुलं वेगवेगळ्या ह्याच्यातून स्तरातून ते बाहेरून सुद्धा मुलं आलेले आहेत, पण तिथं लक्ष दिलं जात नाही. खेळाडूंच्या साठी, पोलीस भरतींच्या मुलीसाठी हे एक ठिकाण शिवाजी स्टेडियम चांगलं आहे, तिकडं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि माझं लक्ष तिथं राहणार आहे. युवक युवतींच्या साठी हा पहिल्यांदा प्रश्न उपलब्ध झालेला आहे, तो फक्त सोडवायचा आहे मला. कोल्हापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे, शाहू महाराजांचा आहे, ताराराणींचा आहे. हे कोल्हापूर विचारधारेवरती कोल्हापूर चालतं, काय सांगाल त्याबद्दल? शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर शाहू महाराजांनी आपल्या शिक्षणाच्या उद्देशानं इतक्या मोठ्या शाळा बांधलेल्या आहेत. परत त्याचं मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, हॉस्टेल बांधलेले आहेत मुलांच्यासाठी. त्याचा वारसा आपल्याला जपला पाहिजे. शाहू महाराजांनी इतकं शिक्षणासाठी त्यांनी आपल्या कोल्हापूर जनतेला इतकं त्यांनी पाठिंबा देऊन सगळे हॉस्टेल वगैरे बांधून पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. कारण की आता महानगरपालिकेच्या शाळा तुम्ही पाहतायच काय त्याची अवस्था झालेली आहे. महानगरपालिकेच्या शाळा ह्या स्मार्ट शाळा बनल्या पाहिजेत आणि त्या अत्याधुनिक झाल्या पाहिजेत. याकडे आपण तत्परतेनं लक्ष घातलं पाहिजे. आपल्या कोल्हापूरला महाराणी ताराराणींचा वारसा आहे. त्या कितक्या शूर होत्या, पराक्रमी होत्या. तसंच आपल्या या मातीमध्ये जे त्यांचे वात्सल्य जपले आहेत, तसंच आपण इथल्या महिलांना चांगल्या प्रकारे पराक्रमी आणि वात्सल्य रूपी त्यांना स्वरूप द्यायचं आहे. आपल्या कोल्हापूरला महाराणी ताराराणी यांचा ऐतिहासिक वारसा आहे. एक स्त्री काय काय करू शकते, शौर्य, पराक्रम, ह्या अशा अनेक भूमिका एक स्त्री मांडू शकते. आणि हा इतिहास आपल्या ताराराणींचा आहे. महाराणी ताराराणी यांचं 350वे जयंती वर्ष सुरू आहे. आज त्यांच्या विचारांना खरा न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं तर इथल्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत. त्यांना एक सुरक्षित भावना तयार झाली पाहिजे. माझ्या प्रभागातीलच नव्हे, सर्व कोल्हापुरातील आपल्या गोरगरिबांची लेकरे ही शिकली पाहिजेत, ती उभी राहिली पाहिजेत. जग जिंकण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. माझी उमेदवारी ही त्यांच्यासाठीच आहे. विशालजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे की वॉर्डमध्ये आता आपली उमेदवारी तुम्ही दिलेलीच आहे तुमच्या पत्नींच्या माध्यमातून. विकासासाठी तुमचं पुढचं विजन काय असणार? माझं विजन म्हणजे सर्व समाजासाठी काम करणं, सामाजिक सलोखा निर्माण करणं आणि सामाजिक सलोखा निर्माण करून तो अबाधित ठेवणं, हे माझं विजन असणार आहे. सर्व समाजातील घटकाला न्याय देण्याचा निश्चित माझा चांगल्या पद्धतीने प्रयत्न असणार आहे. मी पहिल्यापासून सांगतोय आणि पहिल्यापासून लिहितोय, मला सत्ता नको, जबाबदारी द्या. ज्या पद्धतीने तुम्ही मला जबाबदारी देशील त्या पद्धतीनं लोकांच्यासाठी, लोकांची हिताची कामं करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आणि चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे. यापूर्वी सत्ता नसताना देखील केलेली आहेत आणि इथून पुढे सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा लोकांच्या विकासासाठी आणि लोकहिताची कामं करण्यावर निश्चितच माझा चांगला भर असणार. आजपर्यंत बघायला गेलं तर 10-12 वर्ष मी हे समाजासाठी काम करत आलेलो आहे. इथून
पुढे पण समाजासाठीच काम करणार आहे. आज माझी सौभाग्यवती पत्नी सौ पूजा विशाल शिराळकर प्रभाग क्रमांक 14 ब या गटातून नारायची बाग या चिन्हावर उमेदवार म्हणून उभी आहे. तर मला निश्चितच खात्री आहे की ही प्रभागातील जनता ही कायम मी जे काय काम केले त्या कामाच्या जोरावर निश्चितच ही या प्रभागातील जनता आमच्यासाठी न्याय देतील. आणि ज्या पद्धतीने आम्ही कामाच्या जोरावर पुढे गेलो आहे, इथून पुढे लोकांची हिताची कामं करत पुढे जाणार आहे. आणि माझं लोकांना आव्हान आहे, माझी सौभाग्यवती पत्नी सौ पूजा विशाल शिराळकर ही नारायची बाग या चिन्हावर उभी आहे ब गटातून, सर्वसाधारण महिला ब गटातून. तर मी सर्वांना आव्हान करतो की माझ्या पत्नीला आपण भरभरून पाठिंबा द्यावा, आपले आशीर्वाद द्यावे आणि येणाऱ्या कोल्हापूर महानगरच्या पालिकेच्या इलेक्शन मध्ये तिला आशीर्वाद देऊन तुमची काम करण्यासाठी व समाजाची सेवा करण्यासाठी संधी द्यावी, एवढी मी सर्वांना विनंती करतो. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण अनेक वॉर्डच्या काही तरुण व्यक्तिमत्वांना इथं भेटतोय, उमेदवारांशी थेट संवाद साधतोय. सकलमच्या माध्यमातून ह्या कोल्हापूरच्या निवडणुकाकडे आपण एका वेगळ्या पद्धतीनं पाहतोय, तिथल्या उमेदवारांची भूमिका जाणून घेतोय. आजच्या मुलाखतीमध्ये खास विशेष संवादामध्ये पूजा शिराळकर यांच्याशी आपण संवाद साधला. त्याबरोबर आपल्यासोबत विशाल शिराळकर सुद्धा होते. गेल्या 12 ते 15 वर्ष त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी झालेले आहेत. आज त्यांच्या पत्नींची उमेदवारी 14 ब या प्रभागामधून त्या सर्वसाधारण महिला या विभागातून त्या उभ्या आहेत. खरं तर आजच्या या संवादामध्ये त्यांनी काही नवीन मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत. एक म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था झालेली आहे, त्या शाळांना स्मार्ट शाळा बनवणं ही माझी भूमिका आहे. सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन प्रवासला आखला पाहिजे. विशालजींनी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे मांडले की कोल्हापूरसाठी सामाजिक सलोखा राखणं हे आमचं खरी भूमिका असणार आहे. तर इथल्या महिला सबलीकरण झाले पाहिजेत, सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातली मुलं शिकली पाहिजेत, ही भूमिका आजच्या संवादामध्ये त्यांनी मांडलेली आहे.